नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. लोक म्हणतात आम्ही वर्षानुवर्षे पूजा करतो, पण घरात अजूनही प्रसन्नता का नाही? देवघरातल्या मूर्तीमध्ये खरंच देवपण आलंय का? खरं तर देवघर केवळ सजवून चालत नाही, तर ते जागृत करावं लागतं. आज मी तुम्हाला अशा काही गुप्त संकेतांबद्दल आणि प्रक्रियेबद्दल सांगणार आहे, ज्याचा उल्लेख केवळ प्राचीन ग्रंथात आढळतो. जर तुमच्या घरात हे छोटे बदल घडत असतील, तर समजा साक्षात ईश्वरी अंश तुमच्या घरात वास्तव्यास आले आहेत. देवघर जागृत असणे म्हणजे काय? देवघर जागृत असणे म्हणजे तिथे असलेल्या मूर्तींनी डोळे उघडणे किंवा बोलणे असा अर्थ होत नाही, तर याचा अर्थ होतो की तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा सक्रिय असणे. याचे 3 मुख्य पैलू आहेत. नंबर 1, जिवंतपणाचा भास. जेव्हा आपण देवघरासमोर बसतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की तिथे कोणीतरी आहे, जे आपलं ऐकतंय. आपल्याला एकटेपणा वाटत नाही. उलट एक प्रकारचं संरक्षण कवच आपल्या भोवती असल्याचं जाणवतं. नंबर 2, फळ मिळणे. म्हणजे आपण जेव्हा देवाकडे मनापासून एखादी गोष्ट मागतो किंवा प्रार्थना करतो, तेव्हा ती लवकर पूर्ण होते. म्हणजे तिथले देव तुमच्या हाकेला साथ घालत आहेत. नंबर 3, चैतन्यमय वातावरण. ज्या देवघरात रोज पूजा, नामस्मरण आणि स्वच्छता असते, तिथे एक प्रकारचं चैतन्य तयार होतं. तिथे गेल्यावर मरगळ दूर होते आणि उत्साह येतो. जसं बॅटरी चार्ज होते, तसंच जागृत देवघरासमोर बसल्यावर आपण चार्ज होतो. थोडक्यात काय, ज्या ठिकाणी देवाच्या अस्तित्वाची जाणीव आपल्या मनाला आणि घराला होते, त्या देवघराला जागृत देवघर म्हणतात. देवघर जागृत असण्याचे 7 मुख्य संकेत कोणते? नंबर 1, मनाला मिळणारी शांती. बघा, आपण जेव्हा बाहेरून थकून भागून येतो, जेव्हा टेन्शनमध्ये असतो, तेव्हा जर देवघरासमोर बसल्यावर तुमच्या मनातले विचार शांत झाले आणि तुम्हाला रिलॅक्स वाटलं, तर समजा तुमच्या देवघरात सात्विक ऊर्जा आहे. तिथली स्पंदनं, व्हायब्रेशन्स तुमच्या मनावर ताण खेचून घेतात. मनावरील हे जागृत देवघराचं पहिलं लक्षण आहे. नंबर 2, दिव्याच्या ज्योतीचा आकार. अनेकदा आपण पाहतो की दिव्याची ज्योत एकदम स्थिर राहते किंवा त्या ज्योतीवर कापसाचे फुलासारखा आकार, काजळी तयार होते. शास्त्रानुसार जर ज्योत उंच आणि तेजस्वी असेल, तर याचा अर्थ तुमची सेवा देवापर्यंत पोहोचते आणि त्या ज्योतीच्या रूपात देव तुमच्या घरात उपस्थित आहे. नंबर 3, प्रसन्न आणि सुगंधित वातावरण. पूजा केल्यानंतर अगरबत्ती विझल्यावरही जर तुमच्या घरात बराच वेळ एक वेगळाच मंद आणि प्रसन्न सुगंध असं वातावरण येत असेल, तर ते शुभ मानलं जातं. हे केवळ अगरबत्तीमुळे नसतं, तर जेव्हा उच्च शक्ती त्या ठिकाणी येते, तेव्हा वातावरणात एक नैसर्गिक सुगंध निर्माण होतो, जो मनाला प्रसन्न करतो. नंबर 4, घरामध्ये चिमण्या आणि पक्ष्यांचे आगमन. जर तुमच्या घराच्या खिडकीत किंवा देवघराजवळील बाल्कनीत चिमण्या, पाखरे नियमितपणे येऊन बसत असतील किंवा चिवचिवाट करत असतील, तर खूप चांगलं लक्षण आहे. प्राणी, पक्षी हे सकारात्मक ऊर्जा खूप लवकर ओळखतात. जिथे देवपण असतं, तिथेच हे जीव जास्त आकर्षित होतात. नंबर 5, अचानक रखडलेली कामं मार्गी लागणे. कधी कधी तुमची खूप वर्षापासूनची कामं अचानक व्हायला लागतात. काहीतरी अडचण येते आणि ती आपोआप सुटते. याला आपण योगायोग म्हणतो, पण खरं तर ही तुमच्या घरात ती देवघरातल्या देवाची कृपा असते. संकटाच्या वेळी कोणीतरी मदतीला धावून येणं हे तुमच्या जागृत देवघराचं फळ आहे. नंबर 6, घरातील वातावरण आणि कलह. ज्या घरात देवघर जागृत असतो, त्या घरात विनाकारण भांडणं होत नाहीत. लोकांमध्ये चिडचिड कमी होते. जर तुमच्या घरात आधी खूप वाद व्हायचे, पण आता वातावरण शांत आणि प्रेमळ झालं असेल, तर समजा तुमच्या घराची वास्तू आणि देवघर दोन्ही जागृत झाले आहेत. नंबर 7, स्वप्नात मिळणारे दृष्टांत. जर तुम्हाला स्वप्नात मंदिर, वाहती नदी
पांढरी फुले किंवा प्रत्यक्ष तुमचे गुरुदेव दिसत असतील तर याचा अर्थ तुमचे दैवत तुमच्या खूप जवळ आहेत. तुमच्या देवघरात तुम्ही करत असलेली सेवा फळाला येत आहे आणि देव तुम्हाला स्वप्नातून मार्ग दाखवत आहे. देवघर जागृत करणे म्हणजे तिथे असलेली सकारात्मक ऊर्जा वाढवणे. यासाठी खूप अवघड विधी करण्याची गरज नाही. फक्त खालील 5 साध्या गोष्टी नियमाने केल्या तरी तुमचे देवघर चैतन्यमय होईल. नंबर 1, वेळेचे पालन आणि नियमितता. डिसिप्लिन. देवघर जागृत करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे वेळ. रोज सकाळी किंवा संध्याकाळी एकाच ठराविक वेळी दिवाबत्ती करा. तुम्ही ज्यावेळी देवाला हाक मारता त्यावेळी तिथे शक्ती निर्माण होते. नंबर 2, स्वच्छतेतच देव आहेत म्हणजेच क्लिनिंगनेसमध्ये देवघर नेहमी स्वच्छ ठेवा. देवांच्या मूर्तीवर धूळ साचून देऊ नका. रोज मूर्तींना ओल्या कपड्याने पुसा आणि अभिषेक करा. वाळलेली फुले आणि निर्माल्य देवघरात ठेवू नका, कारण त्यामुळे नकारात्मकता वाढते. नंबर 3, नामस्मरणाचा आवाज, साऊंड एनर्जी. केवळ मूर्ती ठेवून देवघर जागृत होत नाही, तर तिथे मंत्रोच्चार होणे गरजेचे आहे. रोज किमान 10 ते 15 मिनिटे तुमच्या कुलदेवतेचा किंवा गुरुमंत्राचा जप तिथे बसून करा. जप करणे शक्य नसेल तर साध्या आवाजात एखादं स्तोत्र किंवा भजन लावा. शब्दांच्या लहरीमुळे तिथलीच ऊर्जा सक्रिय होते. नंबर 4, अखंड दीप आणि शुद्ध तूप. शक्य असल्यास देवघरात शुद्ध तुपाचा दिवा लावा. तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना मनात असा भाव ठेवा की हा प्रकाश माझ्या घरातील सर्व अंधार आणि दुःख दूर करत आहे. नंबर 5, दान आणि नैवेद्य. देवाला रोज गोड नैवेद्य दाखवा. खडीसाखर, गूळ खोबरे चालेल. महत्त्वाचे म्हणजे देवघरात एक पाण्याचा कलश भरून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी तुळशीला घाला. पाणी सकारात्मक ऊर्जा शोषून घेते. देवघर जागृत करण्यासाठी बाहेरून काहीही आणण्यापेक्षा आपल्या मनातील भाव शुद्ध ठेवा, कारण जिथे भाव असतो तिथेच देव असतो. मित्रांनो, आपण देवाची पूजा करतो, मंत्र म्हणतो आणि लगेच उठून कामाला लागतो. पण देवघर जागृत करण्याची सर्वात मोठी गुपित टिप्स ही आहे की पूजा झाल्यावर किमान 2 मिनिटे तिथे शांत बसा. असे का करावे? आपण जेव्हा पूजा किंवा जप करतो तेव्हा देवघरात एक विशेष ऊर्जा तयार होते. आपण लगेच उठलो तर ती ऊर्जा आपल्याला मिळत नाही. तिथे शांत बसल्याने ती सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात शोषली जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवघराच्या उजव्या बाजूला नेहमी एक लहान तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून ठेवा. हे पाणी रोज बदलत राहा. पाणी हे ऊर्जेचं कॅपॅसिटर आहे, जे देवघरातील मंत्रांची शक्ती साठवून ठेवते. हे पाणी घरात शिंपडलं की अख्खं घर देवघरासारखं जागृत होतं. अनेक लोक पूजा करतात पण त्यांना फळ मिळत नाही. त्याचं मुख्य कारण हेच आहे की तेही 2 मिनिटांची शांतता पाळत नाहीत. तुमचं देवघर हे केवळ एक कोपरा नाही, तर तुमच्या घराचं हृदय आहे. आज सांगितलेल्या काही संकेतांपैकी तुम्हाला कोणता अनुभव आवडला किंवा तुम्हाला तुमच्या देवघरात बसल्यावर नक्की काय जाणवतो? कारण तुमचा एक अनुभव दुसऱ्या एका भक्तासाठी फायदेशीर ठरू शकतो. त्या भक्ताची श्रद्धा वाढवू शकतो. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.